शरीर आणि मनाचं आरोग्य जपणारा कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य. नमस्कार श्रोते हो. सध्या पाऊस भरपूर पडतोय आणि या पावसाळ्यात पाणी गढूळ होतं. गढूळ पाण्यामुळे ताप, सर्दी यासारखे आजार होतात. त्याचप्रमाणे जुलाब म्हणजेच अतिसार याचाही त्रास होतो. लहान मुलांची आणि वृद्धांची प्रतिकारशक्ती कमी असते. श्रोते हो, अतिसारावर करा मात. स्वच्छता आणि ORSची घेऊन साथ. नवजात अर्भक आणि 5 वर्षांच्या आतील एकूण बालमृत्यूंपैकी 5 ते 7% बालमृत्यू हे केवळ अतिसारामुळे होतात असं आपल्या लक्षात आलंय. त्यामुळे अतिसार नियंत्रणात आणण्यासाठी 5 वर्षाच्या आतील बालकांचं आशा आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत सर्वेक्षण करून अतिसार असलेल्या बालकांना ORS, क्षार संजीवनी, प्रात्यक्षिक आणि झिंक या गोळ्या देऊन पालकांना अतिसार नियंत्रणाबद्दल आरोग्य शिक्षण आणि जनजागृती करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिनांक 16 जून ते 31 जुलै 2025 या दरम्यान ग्रामपंचायत विभाग, पाणी गुणवत्ता विभाग आणि महिला बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आरोग्य विभागाकडून अतिसार थांबवा ही मोहीम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरीचे माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर तुषार कुंभार यांना आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलंय. सर, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. आता जी मोहीम राबवली जाते त्याविषयी थोडंसं सांगा ना. अतिसार थांबवा मोहीम आपण 16 जून ते 31 जुलै ह्या कालावधीमध्ये आपण शासनातर्फे राबवतोय. तर हा आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, शिक्षण विभाग हे सर्व विभाग एकत्रित येऊन ही एक मोहीम आपण सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत घेऊन जाणार आहे. तर या मोहिमेमध्ये उद्दिष्ट असं आहे की 0 ते 5 वर्षापर्यंतची जी मुले आहेत त्यांना अतिसार होऊ नये किंवा झाला तर तो कसं त्याला उपाययोजना करता येतील, त्याची आपण काळजी कशी घ्यायची, हे एक आपण या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. आणि 0 ते 5 वर्षापर्यंत जो बालमृत्यू आहे तो अतिसारामुळे होणारा बालमृत्यू जवळजवळ 5% आहे पूर्ण भारतामध्ये. तर तो आपल्याला कमी करायचा आहे. तर त्याच्यासाठी हे अतिसार थांबवा मोहीम आपण एक अस्तित्वात आणलेली आहे. तर याच्यामध्ये नागरिकांना आव्हान असं असणार आहे की पाणी कसं स्वच्छ पाणी प्या, अन्न दूषित असेल तर ते खाऊ नये किंवा बाकीचे काय आपण काळजी घेतली पाहिजे अतिसार थांबवण्यासाठी, हे मोहिमेचं एक उद्दिष्ट आहे आणि ते लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं आहे आपल्याला. 16 जून ते 31 जुलै हा कालावधी आहे. तर आपल्या कोकणामध्ये पाऊस भरपूर पडतो आणि त्यामुळे पाणी दूषित होण्याची समस्या जास्त प्रमाणावर असते. तर या सगळ्याकडे जाताना सगळ्यात प्रथम मला अतिसार म्हणजे काय हे थोडंसं समजावून सांग. तर अतिसार ज्याला आपण डायरिया असं म्हणतो, तर ते अतिसाराचं डेफिनेशन असे आहे की अतिसार म्हणजे दिवसातून 3 ते 4 वेळा पातळ किंवा सैल पाण्यासारखे जुलाब होणे, त्याला आपण अतिसार म्हणतो. तर ते अतिसार हा आतड्यामध्ये जो आपला जंतू संसर्ग असेल किंवा बाकी इतर कारणामुळे अतिसार होऊ शकतो. यामध्ये तुम्ही असं म्हणालात की जीवाणू किंवा विषाणू संसर्ग असेल, दूषित अन्नामुळे होऊ शकेल. तर दूषित अन्न म्हणजे जे लोक घरचं अन्न घेतात त्याच्यामध्ये दूषित होण्याचा प्रकार थोडासा कमी असणार आहे. पण दूषित अन्नाविषयी तुम्ही आणखीन थोडंसं. दूषित अन्न म्हणजे आपण आता बाहेर एखादं फास्ट फूड असेल असं खातो, काही लोकांना खायची सवय असते. दूषित अन्न म्हणजे उघड्यावर ठेवलेलं अन्न असेल, जास्त वेळ फ्रीजमध्ये साठवून ठेवलेलं अन्न असेल, याला दूषित अन्न म्हणतो. तर त्याचं सेवन थोडं लोकांनी कमी केलं पाहिजे आणि जे फ्रेश, स्वच्छ आणि ताजं बनवलेलं अन्न लोकांनी खाल्लं पाहिजे. दूषित पाणी किंवा अन्न हे जसे अतिसाराला बळी पडतात त्याचप्रमाणे काही औषधं असतात, तर त्यापासून सुद्धा अतिसार होऊ शकतो का? अतिसाराची खूप काही कारणे असतात. अतिसार आता जसं सांगितलं, दूषित अन्न, दूषित पाण्यामुळे, जंतू संसर्गामुळे होऊ शकतो, जीवाणू विषाणूमुळे होऊ शकतो. तसंच अतिसाराच्या अनेक म्हणजे कारणे आहेत. तर त्याच्यामध्ये अँटीबायोटिक असतील किंवा प्रतिजैविके ज्याला आपण म्हणतो, त्याचा ओव्हरडोस झाल्यामुळे असेल किंवा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय जे आपण काही लोक मेडिसिन घेतात, तर त्याच्यामुळे पण अतिसार होऊ शकतो. त्यामुळे मेडिसिन घ्यायचं असेल तर ते पहिला डॉक्टरांच्याकडे सल्ल्यानेच तुम्ही घेतलं पाहिजे.
अतिसाराला अजून काही कारणे आहेत ज्याच्यामध्ये आपण इन्फ्लामेटरी बाउल डिसीज म्हणतो किंवा इरिटेबल बाउल डिसीज. तर त्याच्यामध्ये काय असतं की अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रोन्स डिसीज असे 2 आजार असतात. तर ते आपल्याच बॉडीच्या सेल्स काही असतात ते आपल्या आतड्यामध्ये जे गुड बॅक्टेरिया असतात त्या मारून टाकतात. तर त्याच्यामध्ये त्याला इन्फ्लामेटरी बाउल डिसीज आपण म्हणतो. त्याच्यामुळे पण अतिसार होऊ शकतो लोकांच्यामध्ये. तर अशी अतिसाराची कारणे आहेत. काही व्हायरल डिसीज आहेत जे व्हायरल डिसीज आपण प्रिव्हेंट करण्यासाठी रोटा व्हायरस आपण एक वॅक्सिन देतो लहान मुलांच्या मध्ये. तर ते वॅक्सिन वेळेवर घेतलं पाहिजे लोकांनी. इरिटेबल बाउल डिसीज आता सांगितलं त्याप्रमाणे काही लोकांना अति टेन्शन किंवा स्ट्रेस घ्यायची सवय असते, त्याच्यामुळे तो इरिटेबल बाउल डिसीज त्याच्यामध्ये पण डायरिया होऊ शकतो. पुढे अजून एक कारण आहे त्याच्यामध्ये एखादी ॲलर्जी असेल, मेडिसिनची असेल किंवा एखाद्या अन्नपदार्थाची ॲलर्जी असेल तर त्याला अन्नपदार्थाची ॲलर्जीचं एक चांगलं उदाहरण म्हणजे फूड इंटॉलरन्सचं लॅक्टोज इंटॉलरन्स ज्याला आपण म्हणतो. अन्नपदार्थ असतात ज्याच्यामध्ये लॅक्टोजचं प्रमाण जास्त असतं, ज्याच्यामध्ये दूध असेल, दुग्धजन्य पदार्थ असतील किंवा बेकरी प्रोडक्ट असतील किंवा जे फास्ट फूड असेल जे बाहेर बनवलं जातं तर त्याच्यामध्ये लॅक्टोजचं प्रमाण जास्त असतं. तर ते लॅक्टोज काही लोकांना पचण्यासाठी अवघड असतं, तर त्यामुळे न पचल्यामुळे अन्न ते असं ह्या स्वरूपात डायरियाच्या स्वरूपात बाहेर पडून जातं. तर त्यामुळे पण त्याला आपण अतिसार होऊ शकतो त्याच्यामुळे. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आईस्क्रीम किंवा फ्रूट सॅलड अशासारखे पदार्थ शक्यतो टाळले पाहिजेत. अतिसार म्हणजे काय आणि तो कशामुळे होतो हे आपण जाणून घेतलं. अतिसार आपल्याला झालाय म्हणजे अतिसार हा आजार झालाय हे आपण कसं ओळखायचं? तर अतिसाराची लक्षणे अशी असतात की अतिसार झाल्यामुळे तुम्हाला दिवसातून 3 ते 4 वेळा पातळ जुलाब होणार किंवा ते सैल आणि पूर्ण पाण्यासारखे जुलाब होणार असे एक लक्षण असतं. प्लस तुम्हाला पोटामध्ये दुखणे किंवा उलटीसारखं होणे किंवा संडासमधून रक्त किंवा आपण जे म्युकस शेष्मा आपण त्याला म्हणतो ते पडणे, ही अशी अतिसाराची लक्षणं आहेत. तर अशा अतिसाराची लक्षणे तुम्हाला जर आढळली तर तुम्हाला वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. अतिसारामुळे थकवा जाणवतो, ताप येतो असं देखील दिसून येतं का? तर सांगितलं जंतुसंसर्ग मुळे होणारा जो अतिसार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ताप येऊ शकतो किंवा उलटी होऊ शकते किंवा थकवा जाणवू शकतो. थकवा याच्यामुळे जाणवतो की अतिसारामुळे जे पाण्यासोबत तुमचे जे मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात बॉडीमधले तर ते पण त्या पाण्यासोबत बॉडीतून निघून जातात, त्यामुळे तुम्हाला थोडंसं थकवा पण जाणवू शकतो. अतिसारावर घरगुती उपाय आहेत का काही? अतिसारावर घरगुती उपाय म्हणजे तुम्हाला अतिसार झाला तर पाणी भरपूर प्यावं लागेल मोस्टली. तर नारळ पाणी पिऊ शकता तुम्ही किंवा स्वच्छ उकळून थंड केलेलं पाणी पिऊ शकता. स्वच्छ आहार घेऊ शकता. हलक्या स्वरूपात जो आहार असतो चांगला शिजवलेला, जे पालेभाज्या असतील किंवा फ्रुट्स असतील हे तुम्ही घरगुती उपाय म्हणून वापरू शकता. फळं नुसती खायला हरकत नाही, फक्त ती दुधाबरोबर नाही घ्यायची. स्वच्छ फळे धुवून खाऊ शकता. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ थोडेसे टाळावेत कारण ते थोडेसे पचायला अवघड असतात, त्यामुळे जे अतिसार अजून वाढू शकतो. त्याचसोबत तेलकट आणि मसालेदार पदार्थ असतात ते पण टाळावे कारण तेही पचायला थोडेसे अवघड असतात, जड असतात, त्यामुळे ते थोडेसे टाळावे. आणि काळजी काय घ्यावी? काळजी एवढीच घ्यावी की तुम्ही पाणी गरम करून ते थंड करून मग प्यावा आणि स्वच्छ ताजा आहार घ्यावा. जे अन्न असेल ते व्यवस्थित झाकून ठेवावं आणि तुमच्या जे घरी जर एखादा 0 ते 5 वर्षापर्यंत एखादं मूल असेल तर त्याला आईचं स्तनपान म्हणजे 6 महिन्यापर्यंत, ज्याला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग आपण म्हणतो, फक्त स्तनपान 6 महिन्यापर्यंत द्यायचं आणि 2 वर्षापर्यंत तुम्ही स्तनपान आणि बाकीचे जे पूरक आहार असतो जो बाळाला पचायला सोपा असेल तो देऊ शकता. प्लस तुमच्या त्या बाळाला लसीकरणासाठी रोटा व्हायरस एक वॅक्सिन असतं, ते व्हायरसपासून होणारा जो अतिसार असेल तो प्रिव्हेंट करतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला रोटा व्हायरस हे वॅक्सिन आपण 3 डोस आपण देतो, 6 आठवडे, 10 आठवडे आणि 14 आठवड्यापर्यंत असं आपण 3 डोसचे रोटा व्हायरसचे तुमच्या बाळाला गेले पाहिजेत, याची एक काळजी घेतली पाहिजे लोकांनी. शरीर लवकर बरं होण्यासाठी विश्रांतीची तेवढीच आवश्यकता असते जेवढी मेडिसिनची आवश्यकता असते, तर तेवढी विश्रांतीही तुम्ही त्या काळामध्ये तुमच्या शरीरासाठी घेतली पाहिजे, ही काळजी घ्यावी. लवकर बरं होण्याकरता 1-2 दिवस जर विश्रांती घेतली तर मला वाटतं आपण जास्त वेगाने पळू शकू. त्याच्यामुळे अतिसारासारखं काही आजार झाला असेल तर विश्रांती घेणं हे जास्त आवश्यक आहे. कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी ऐकूया एक गीत.
नव नव पाणी आलं नव नव पाणी आलं नव नव 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 पाणी आलं नव नव आलं नव नव पाणी आलं नव नव आलं नव नव पाणी आलं नव नव उसळत घुसळत फेसाळत जळधावे दाही दिशामी उसळत घुसळत फेसाळत जळधावे दाही दिशामी उसळत घुसळत फेसाळत जळधावे दाही दिशामी आलं नव नव पाणी आलं नव नव आलं नव नव पाणी आलं नव नव आलं नव नव पाणी आलं नव नव ग्रीष्म संपता मृगा परी मृग धावत हा आला घेऊनी मेघांच्या माला घेऊनी मेघांच्या माला ग्रीष्म संपता मृगा परी मृग धावत हा आला घेऊनी मेघांच्या माला घेऊनी मेघांच्या माला गलाबतूची वीज चमकते ज्यावर थर थरुनी गलाबतूची वीज चमकते ज्यावर थर थरुनी आलं नव नव पाणी आलं नव नव पाणी आलं नव नव आलं नव नव पाणी आलं नव नव आलं नव नव पाणी आलं नव नव उदास वाणी पाहुन अवनी वरुणा येतणव कृपेचा करीतो वर्षाव कृपेचा करीतो वर्षाव उदास वाणी पाहुन अवनी वरुणा येतणव कृपेचा करीतो वर्षाव कृपेचा करीतो वर्षाव कोसळले जळ वरुणी पृथ्वीवर धारा 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 कोसळले जळ धारा 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 आलं नव नव पाणी आलं नव नव पाणी आलं नव नव आलं नव नव पाणी आलं नव नव आलं नव नव पाणी आलं नव नव नदी नाल्यांना पूर लोटला तुडून मसाले जळ नदी नाल्यांना पूर लोटला तुडून मसाले जळ तयाची अवखळ हो खळखळ तयाची अवखळ हो खळखळ दुथडी भरल्या गोकुळातल्या त्या यमुने वाणी दुथडी भरल्या गोकुळातल्या त्या यमुने वाणी आलं नव नव पाणी आलं नव नव पाणी आलं नव नव आलं नव नव पाणी आलं नव नव आलं नव नव पाणी आलं नव नव हे नवजीवन हे संजीवन ये इहलोकात नवतिची नवीर जागात नवतिची नवीर जागात हे नवजीवन हे संजीवन ये इहलोकात नवतिची नवीर जागात नवतिची नवीर जागात सत्य श्यामला सुजला सुफला होईल हो धरणी सत्य श्यामला सुजला सुफला होईल हो धरणी सत्य श्यामला सुजला सुफला होईल हो धरणी आलं नव नव पाणी आलं नव नव पाणी आलं नव नव आलं नव नव पाणी आलं नव नव आलं नव नव पाणी आलं नव नव कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिसार या आजाराची लक्षणं, कारणं आणि उपचार याविषयी आपण जाणून घेतोय जिल्हा परिषद रत्नागिरीचे आरोग्य विभाग माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर तुषार कुंभार यांच्याकडून. काही वेळेला असं होतं की नेहमीपेक्षा थोडं 2-4 वेळेला जास्त जावं लागतंय, तर काहीतरी घरातल्या घरात उपाय केले जातात आणि डॉक्टरांकडे जाणं टाळलं जातं. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर आपल्याला अतिसारासारखं काही लक्षण दिसत असेल तर डॉक्टरांकडे जाणं किती लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे?
आता पावसाळ्यामध्ये असे अतिसार किंवा बाकीचे व्हायरल किंवा जीवाणूचे इन्फेक्शन असतील तर ते खूप कॉमन कंडिशन आहेत किंवा कॉमन आजार आहेत. तर अशा वेळी तुम्हाला आजार झाल्यानंतर समजा अतिसारच एक उदाहरण घेतलं तर अतिसार तुम्हाला 2 दिवसापेक्षा जास्त अतिसार असेल किंवा तुमचा ताप 102च्या वरती असेल किंवा 100च्या वरती जरी असेल किंवा तुम्हाला तुमच्या शौचामधून रक्त पडत असेल किंवा म्युकस सारखं असं थिक असं श्लेष्मा पडत असेल किंवा जास्तच तुम्हाला जलशुष्कता आपण त्याला डिहायड्रेशन म्हणतो तसं तुम्हाला जाणवत असेल म्हणजे एकदम जास्त थकवा जाणवत असेल, डोळे आत गेले असतील तर असे तुम्हाला जर जाणवले लक्षणं तर तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे आणि त्याच्यावर तुम्हाला ते तुमची ट्रीटमेंट घेतली पाहिजे कंप्लीट करून. आता आपण लक्षणं बघितली, त्याच्यावरचा उपचार बघितला, पण हे व्हायलाच नको असेल तर आपण काय काळजी घेतली पाहिजे? अतिसार थांबवण्यासाठी म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी आपण असे उपाययोजना केले पाहिजे जसं आपण मगाशी सांगितलं घरगुती आहार खा. आहार जो आपल्याला सॉफ्ट असेल म्हणजे थोडासा पचायला हलका असेल असा आहार घ्या. स्वच्छ पाणी गरम करून प्या. लहान मुलांना असेल त्याला ब्रेस्ट फिडिंग स्तनपान आपण म्हणतो तर ते वेळेवर बाळाला म्हणजे दर 2 तासांनी बाळाला स्तनपान करा. व्हायरल डायरिया होऊ नये म्हणून विषाणूचा तर तो आपण त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी रोटा व्हायरसचं जे वॅक्सिन देतो ते रोटा व्हायरसचं वॅक्सिन कंप्लीट करून घ्या. आणि ॲडिक्वेट म्हणजे तुम्हाला विश्रांती व्यवस्थित घ्या. अजून व्हिटॅमिन एचा पण आपण एक डोस बाळाला लसीसोबत देतो तर तो व्हिटॅमिन ए 9 महिन्यापासून ते 5 वर्षापर्यंत असे आपण टोटल बाळाला 9 डोसेस ह्याचे देतो व्हिटॅमिन एचे. दर 6 महिन्याच्या अंतराने तो व्हिटॅमिन एचा डोस बाळाला गेला की नाही किंवा तो गेला पाहिजे याची खात्री करून घ्या. त्याने प्रतिकारशक्ती वाढेल, त्याने बाळाची प्रतिकारशक्ती पण वाढेल आणि बाकीचे आजार जे असतील बाळाला ते होणार नाही. जे लोक शाकाहारी असतील त्यांच्याकरता आपण सांगितलं की हलकं अन्न घ्यावं, पाणी उकळवून प्यावं किंवा जर आपल्याला अतिसारासारखं लक्षण दिसत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधून वेळेवर औषधोपचार केले पाहिजेत. पण समाजामध्ये मांसाहार देखील केला जातो तर त्या लोकांनी काय काळजी घ्यावी? तर जे लोक मांसाहार करतात त्यांनी तो मांसाहार करू नका असं तर मी त्यांना सल्ला देणार नाही. मांसाहार खाऊ शकता तुम्ही पण जो तुम्ही मांसाहार करता जे मांस खाता तुम्ही तर ते व्यवस्थित पूर्णपणे शिजलंय की नाही ते बघा आणि जर ते पूर्ण शिजवून व्यवस्थित तर ते तुम्ही खाऊ शकता. ते देखील आपण घरी केलेलं असेल तर जास्त घरी केलेलं असेल तर चांगलं. बाहेरचं असेल तर तुम्ही थोडंसं ते अशा काळामध्ये जे असं मान्सूनचा पिरियड असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं न खाल्लेलं बाहेरचं बरं होईल. प्रतिकारशक्ती कमी झालेला जो माणूस असेल म्हणजे थोडक्यात जो आजारी माणूस असेल त्याच्यापासून घरातल्या लोकांनी काय काळजी घ्यावी आणि त्याने स्वतः देखील इतरांना आपल्यामुळे होणार नाही आजार याकरता काय काळजी घ्यावी? तर ज्याची प्रतिकार क्षमता कमी असते तर त्याची उदाहरणं असे आहेत जे आपले वयोवृद्ध लोक असतात ज्यांना डायबिटीज हायपरटेन्शन असे त्रास असतात त्यांना आपण प्रतिकारशक्ती त्यांची वरच्यावर कमी होत जाते. किंवा आपण लहान मुलं असतील 0 ते 5 वर्षापर्यंत हे सांगितलं आपण तशी लहान मुलं असतील तर त्यांची प्रतिकार क्षमता कमी असते थोडीशी तर त्यामुळे त्यांची विशेष काळजी आपल्याला घरच्या कुटुंबातल्या लोकांनी घेतली पाहिजे. प्लस त्यांनी जी आपण आतापर्यंत सगळं सांगितलं आहाराबद्दल असेल किंवा बाकीचे जे विश्रांती घेण्याचं असेल किंवा मेडिसिन वेळेवर घेण्याचं असेल तर ती काळजी त्यांनी ज्याची प्रतिकार क्षमता कमी आहे त्या लोकांनी घेतली पाहिजे. प्लस असे काही आजार असतील तर त्याच्यापासून बाकीचे जे घरातले लोक आहेत त्यांनाही संसर्ग होऊ शकतो तर त्यांनी थोडंसं त्यांच्यापासून अलिप्त राहावं. दिनांक 16 जून ते 31 जुलैपर्यंत राबवण्यात येणाऱ्या अतिसार थांबवा ही मोहीम आपण राबवतोय. त्या अनुषंगाने आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरीचे माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर तुषार कुंभार यांच्याशी आत्ताच आपण बातचीत केली. सर, आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आपण अत्यंत छान अशी माहिती दिलीत की प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांनी काय करायचं किंवा ज्यांना हा आजार झालाय त्यांनी काय काळजी घ्यायची, त्यावर उपाय काय करायचे आणि आपल्यापासून इतरांना हा त्रास होऊ नये त्याकरता देखील काय काळजी घ्यायची हे चांगल्या पद्धतीने सांगितलं. तर आमच्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी रत्नागिरीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, अतिसार याविषयी आपण जाणून घेतलं. हा अतिसार टाळण्याकरता आपण काय काळजी घ्यायला हवी, हा आजार झालाच तर आपण काय औषधोपचार करायला हवेत हे देखील जाणून घेतलं. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमातून मी पूर्वा खालगावकर आता आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार. जशी अमृताची धारण माझा
शरीर आणि मनाचं आरोग्य जपणारा कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य. घराचं